जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. श्रीराम सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे, मंदार शृंगापरी. नामे सज्जन जो नृपे वसविला, श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती कपी भगवती, हे देव ज्याचे शिरी. तेथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धरी. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. असं प्रभू रामचंद्रांना वंदन केलेलं आहे, ज्यांनी या जगाचा उद्धार करण्याचं एक व्रतच घेतलेलं, एक वसा घेतलेला आहे. अशा समर्थ रामदास स्वामींना पुन्हा वंदन करत आहे. त्यांचं वास्तव्य ज्या सज्जनगडावर होतं, त्या सज्जनगडाचा सुद्धा उल्लेख ह्याच्यात आलेला आहे, त्याचं वर्णन आलेलं आहे. अशा सर्वांना वंदन केलेलं आहे. अर्थातच गणाधीश जो, अशा विघ्नहर्त्या गजाननाला, चारी वाणींची देवता शारदेला आणि श्रोते आपण सगळे जगदीश मूर्ती आहात, आपल्यातल्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करून मनोबोध चिंतन या मालिकेतल्या आज नवीन श्लोकाला आपण प्रारंभ करत आहोत. आपले पुष्कळसे म्हणजे आता आपली समारोपाकडे खरं तर वाटचाल सुरू आहे आणि ही करत असताना विषय आणखीन क्लिष्ट किंवा थोडासा गहन होत चाललेला आहे. कारण आत्तापर्यंत आपण गमोपंथ आनंत या राघवाचा म्हटलं होतं. राघवाचं वर्णन पाहिलं, दशावताराचं वर्णन पाहिलं, नामस्मरण कधी करायचं, प्रभाते मनी रामचिंतित जावा हेही पाहिलं, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा हेही पाहिलं. असं करत करत भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग करत आता आपल्याला जायचं आहे, पोचायचे ते शेवटच्या मुक्कामापर्यंत, त्या परब्रह्मापर्यंत. आणि म्हणून परब्रह्माचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, तिन्ही लोक जेथून निर्माण झाले, तया देवरायासी कोणी न बोले. बाकीचे देव आहेतच हो, पण हे तिन्ही लोक अगदी स्वर्ग पृथ्वी पाताळ ज्यापासनं निर्माण झाले, ज्या देवाने निर्माण केलेले आहेत, तो कोण आहे त्याच्याबद्दल कुणी विचारच करत नाही. आम्ही आमच्या आराध्य दैवतामध्ये गहन म्हणजे बुडून गेलेलो आहोत, मग्न झालो, त्यांची पूजा आराधना करतो. आम्ही काहीतरी नवस बोलतो, काहीतरी त्या देवाकडे मागतो आणि देव ते आमचं पूर्णही करतं. त्यामुळे ह्या सगळ्या शक्तीच्या मागची शक्ती कोण आहे, तो खरा थोरला देव कोण आहे, ह्याच्याकडे आमचं लक्षच नाही आहे. पण हे मग मिळतच नाही का, तो कसा आहे तो खरा देव. जगी थोरला देव तो चोरला असे. चोरला आहे म्हणजेच तो गुप्त आहे, मग तो दिसतच नाही का. दिसतो ना, कधी दिसतो, गुरु वीण तो सर्वथाही न भासे. गुरुशिवाय तो दिसत नाही, पण सद्गुरू जर का भेटले तर तो निश्चित त्याची भेट होते, परमात्म्याचा साक्षात्कार होऊ शकतो. असं सांगताना पुन्हा समर्थ आपल्याला एक सावधगिरीचा इशारा देत आहे. सद्गुरूशिवाय तो दिसत नाही, पण सद्गुरू शोधणं, सद्गुरू लाभणं हीच आधी भगवत कृपा आहे. हे सद्गुरू लाभतात तरी कसे, पण या जगामध्ये अनेक गुरु आहेत. किती आहेत, गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. अहो गुरु पुष्कळ आहेत आणि म्हणूनच आमचा गोंधळ उडतो. आमचं मन संभ्रमित होतं, आम्हाला भ्रांती होते आणि खरे गुरु कोणते आणि खोटे गुरु कोणते, दांभिक गुरु कोणते आणि अगदी आत्मज्ञानी गुरु कोणते, हे काही आम्हाला कळतच नाही. आणि मग ते आपल्याला समजावून सांगण्यासाठी सद्गुरू खरे कसे असतात आणि भोंदू दांभिक गुरु कसे असतात हे सांगताना समर्थ म्हणतात, नव्हे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू, नव्हे निंदकू मच्छरू भक्तिमंदू, नव्हे उन्मतू वेसनी संगबाधू, जगी ज्ञानी या तोची साधू अगाधू. हे सगळे अवगुण ज्याच्यात नाहीत, म्हणजे चेटकी चाळकू द्रव्यभोंदू असा जो नाही, जो खरा ज्ञानी आहे, आणि ज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी आहे, जगी ज्ञानी या तोची साधू अगाधू. मनुष्य रूपाने दिसत असले तरी त्यांचं
रूप आहे ते अतिशय व्यापक आहे, इतकं व्यापक आहे, सूक्ष्म आहे. असे गुरु हे खरे सद्गुरू आहेत असंही म्हटलेलं आहे. पण नक्की, कारण आम्हाला बाह्य वेशावरनं, भाषेवरनं, त्यांच्या एकूण आहार विहारावरनं आम्हाला नेमकं काहीच कळत नाही. पण हे समर्थ आपल्याला सावध करण्यासाठी आणखीन पुढचा एक श्लोक सांगतात. 182वा श्लोक काय आहे बघूया. नव्हे वाऊगी चाहुटी काम पोटी, क्रिये वीण वाचाळता तेची मोठी, मुखे बोलिल्या सारिखे चालता हे, मना सद्गुरु तोची शोधून पाहे. श्रीराम. बघा, फार परखड शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे. अत्यंत जळजळीत शब्दामध्ये समर्थ आपल्या डोळ्यामध्ये खरं तर अंजनच घालतात. गुरु कसे असतात? बाजारात दिसणारे किंवा खरे भोंदू किंवा दांभिक गुरु कसे असतात? त्यांच्या अंतःकरणामध्ये एक तर वासना ठासून भरलेली असते आणि ते फार बोलतात, आचावाचा बोलत असतात. ज्यांचं कर्णशून्य आणि बडबडणंच जास्त असतं असा पुरुष काही गुरुपदासाठी योग्य नाही आहे. जो तोंडाने आत्मज्ञान सांगतो आणि त्याप्रमाणे ज्याचं खरं आचरण असतं, म्हणजेच मुखे बोलिल्या सारिखे चालत आहे, तेच खरे सद्गुरू आहेत असं म्हटलेलं आहे. पण तरी अज्ञानी मनुष्य आहे ना, तो देहबुद्धीमुळे वासनांनी भरलेला असतो. हे सो कॉल्ड जे गुरु आहेत, तथाकथित जे गुरु आहेत, त्यांच्या अंतःकरणामध्ये सुद्धा वासना आहे. पैशाचा, प्रसिद्धीचा, सत्तेचा लोभ त्यांना असतो. तर याच्या उलट ज्ञानी मनुष्य कसा असतो? तर तो आत्मबुद्धीमुळे अंतर्मुख झालेला असतो, वासनारहित झालेला असतो आणि त्यामुळे तो फारसा बोलतच नाही. अतिशय कमी बोलतो, पण जे बोलेल ते प्रभावी असतं. ते अगदी अंतःकरणाचा ठाव घेणारं असतं आणि शिष्याचं कल्याण करणारी अशीच वचनं तो बोलत असतो. ते खरे सद्गुरू आहेत. आणि बोलण्यासारखी क्रिया ज्यांची असत नाही, हेच तर खरं अज्ञानाचं लक्षण आहे. वासनांनी भरल्याचं हेच तर लक्षण आहे. जसं बोलतात तसं हे गुरु वागत नाहीत, भोंदू गुरु आहेत त्याचं. असा पुरुष शिष्याची वासना कशी काय पूर्ण करणार? शिष्य पुष्कळ इच्छा घेऊन त्याच्याकडे जातो, पण हे असे गुरु त्या शिष्याची वासना पूर्ण करू शकत नाहीत, पण त्यांच्याच वासना अजून अतृप्त राहिलेल्या असतात, त्याच पुऱ्या झालेल्या नसतात आणि त्या पुऱ्या करण्यासाठी ते शिष्यांचा वापर करून घेतात. असा गुरु हा कधीही गुरुपदाला लायकच नसतो. हे साधं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. पण आता ज्याची वासना पूर्णपणाने निघून गेलेली आहे, जो निर्वासन झालेला आहे, वासनारहित झालेला आहे, असा पुरुष मात्र अंतर्बाह्य स्वच्छ असतो, ट्रान्सपरंट असतो, पारदर्शी असतो आणि म्हणून त्याच्या मनामध्ये वासना तर नसतातच आणि त्याचं स्वतःच्या मनावर स्वामित्व असतं. मन त्याच्या स्वाधीन असतं आणि मग ज्याचं मन त्याच्या स्वाधीन आहे तो जसं बोलतो तसंच वागतो सुद्धा. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं आपल्याकडे सांगून ठेवलेलं आहे. कुणाची पावलं, कुणाच्या चरण वंदन करावं? तर जो जसा बोलतो तसा चालतो त्यालाच वंदन करावं. किंबहुना जास्त बोलतच नाही असे खरे साधू, खरे सद्गुरू बोलतच नाहीत. किंबहुना ते काय करतात, जेवढं आचरणात आणणं शक्य आहे तेवढंच बोलतात आणि खरं म्हटलं तर त्याहीपेक्षा कमी बोलतात, पण जास्त आचरणात आणतात. असे खरे सद्गुरू आहेत. आणि त्यांच्यामध्ये शिष्याची वासना पूर्ण करण्याचं सामर्थ्य असतं किंवा शिष्याची वासना ते आपल्याप्रमाणे ते कमीसुद्धा करून टाकतात. शिष्याला वासना उरतच नाही, कामना उरतच नाही, अशाही गोष्टी करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं. आणि असा थोर पुरुष मात्र सगळीकडे नाही आढळत, अत्यंत दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे आणि म्हणून त्याला शोधून काढायला पाहिजे. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात, मना सद्गुरू तोची शोधून पाहे. असे खरे सद्गुरू खरं तर भेटायला पाहिजेत, नाही का? कारण ते जसं बोलतात तसं चालतात
मात्र जे दांभिक लबाड जे गुरु आहेत ते मोठ्याल्या बाता मारतात, लंब्या चवड्या गप्पा मात्र मारतात, पण प्रत्यक्षात त्यांच्या जीवनामध्ये सगळा सावळा गोंधळ असतो. जसं बोलतात तसं त्यांचं आचरण कुठेच दिसत नाही. आणि काही लोक काय करतात सांगू का, काही लोक काहीतरी जड, काहीतरी अगदी अनाकलनीय असं काहीतरी ब्रह्मज्ञान सांगायला जातात. त्यांना वाटतं की असं काहीतरी बोलल्याने लोकांवर इम्प्रेशन पडेल, लोकांवर प्रभाव पडेल आणि लोक आपल्याला ज्ञानी समजतील. खरं असं नसतं. लोकांना जड बोलून एवढंच समजतं की हे फार विद्वान आहेत, पण लोकांच्या मनामध्ये आंतरिक परिवर्तन काही घडत नाही. लोकांना त्याच्यातलं उचलण्यासारखं, आचरणात आणण्यासारखं, स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी मार्गदर्शक ठरतील असा कुठलाही विचार अशा गुरूंच्या व्याख्यानातनं काहीही मिळत नाही. आणि यांची इच्छा मात्र असते, दांभिक गुरूंची इच्छा असते की आपल्या प्रवचनाने प्रभावित होऊन शिष्याने आपली सेवा करावी, आपली प्रसिद्धी करावी, आपला उदो करावा असं वाटतं. पण प्रत्यक्षात आणि त्यामुळे होतं काय, त्यांना अनुभव नसले ना तरीसुद्धा ते दडपून काहीतरी वेगळंच आपल्या बाता मारत राहतात की मला असा अनुभव आला, मला हा देव दिसला, मला हा साक्षात्कार झाला, मला अगदी त्रिकाल ज्ञान आहे, अशा लंब्या चवड्या गप्पा मारतात. पण ते खरे गुरु नाहीतच. मग ते कसे आहेत, नव्हे वाऊगी चाहुटी कामपोटी. खूप सुंदर शब्दामध्ये त्याचं वर्णन केलेलं. वाऊगी म्हणजे व्यर्थ बोलणारे, अनावश्यक बोलणारे. खरं तर टू द पॉईंट बोलायला पाहिजे, मुद्द्यावर बोलायला पाहिजे. परब्रह्माचं ज्ञान करून देणं, शिष्याला निर्वासन बनवणं, शिष्याला त्या परमपदापर्यंत नेण्याचा मार्ग दाखवणं, हे खरं सद्गुरूचं काम आहे. पण हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले जे गुरु असतात ते गप्पा मात्र पुष्कळ मारतात आणि व्यर्थच बोलत राहतात. अनावश्यक पाल्हाळच पुष्कळ ते बोलत असतात. आणि दुसरा शब्द वापरला आहे समर्थाने, तो आहे चाहुटी. चाहुटी म्हणजे चावट बोलणं. खरं म्हटलं ना, खरे सद्गुरू जे असतात, आणि खरं सांगू का, प्रवचनामध्ये किंवा कीर्तनामध्ये शृंगार रस, बीभत्स रस हा वर्ज्य आहे, हा त्याज्य आहे. चावट काही बोलूच नये. कारण ह्या चावट बोलण्याने श्रोत्यांचं मन विचलित होतं, श्रोत्यांचं मन भरकटत जातं आणि ते प्रवचनाचा, व्याख्यानाचा विषय सोडून ते दुसऱ्याच विश्वात रमायला लागतात. म्हणून वाऊगही बोलू नये, चावटही बोलू नये, पण हे बोलतात. कारण त्यांच्याच मनामध्ये इतक्या वासना भरलेल्या असतात. कामपोटी म्हणजे वासनांनी भरलेले असे हे गुरु असतात. असा मनुष्यसुद्धा सद्गुरुपदाला अजिबात लायक नाही. आणि म्हणूनच समर्थांनी मागेच सांगून ठेवलेले अगदी 115व्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, जनी बोलण्यासारिखे चालत आहे. जसं बोलताय तसंच चालायला शिका, बोले तैसा चाले. किंवा संस्कृतमध्ये एक वचन आहे, यथा चित्तम तथा वाचा, यथा वाचस तथा क्रिया, चित्ते वाची क्रियायाम च साधूनाम एकरूपता. जसं मनामध्ये विचार आहेत तेच बोलण्यात आहे, नाही तर बोलण्यात एक वेगळं आणि मनातले विचार आणखीन काहीतरी कपटी, दुष्ट असे विचार, ढोंगी विचार मनात आहेत आणि बोलायचं मात्र गोड गोड. असं नाही. यथा चित्तम तथा वाचा, यथा वाचस तथा क्रिया. जसं बोलणं आहे तसंच चालणं आहे, म्हणजेच तसं आचरण आहे. अशी ज्यांची एकरूपता आहे, अशी ज्यांची ट्रान्सपरन्सी आहे, असं ज्यांचं पारदर्शक असं आचरण आहे, चित्ते वाची क्रियायांच साधूनाम एकरूपता, सगळीकडे एकपणा आहे. पण आता हे भोंदू, दांभिक, ढोंगी साधू काय करतात, सुखोपभोग मिळावे, संपत्ती मिळावी, कीर्ती मिळावी अशी अभिलाषा धरून लोकांना आकर्षित करतात, लोकांना प्रभावित करतात. आणि अशी प्रभावित करणारी अलंकारी कुठली वचनाची कोटेशन्स देणारी अशी व्याख्यानं, प्रवचनं, कीर्तनं करतात. पण त्यामुळे कोणी काही सद्गुरू ठरत नाही. प्रवचन प्रभावी करणे, वक्तृत्व उत्तम असेल तर उत्तम प्रवचन करता येईल, पण म्हणजे ते सद्गुरू नाही होत. म्हणून ते सद्गुरू नाही ठरत. म्हणजे एखाद्या शिक्षकांनी म्हणा किंवा समाजातल्या विचारवंतांनी असं व्याख्यान जरूर द्यावं. शिक्षकांनी आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. विचारवंतांनी समाजातल्या अज्ञ लोकांना जरूर माहिती पुरवावी, अद्ययावत ज्ञान द्यावं.
हे सगळं आहे, पण त्यांना बहुश्रुतसुद्धा करावं, पण हे सगळं निराळं. आणि सद्गुरूंचा उपदेश हा वेगळा. याच्यामुळे तुम्ही उत्तम वक्ते होऊ शकाल, पण उत्तम वक्ता हा उत्तम सद्गुरू असतो असंही नाही आहे. ज्याला आत्मज्ञान आहे त्यांनी वक्तृत्व त्याचं थोडं कमी दर्जाचं असलं तरी चालेल, पण आत्मज्ञानाने तो आपल्या शिष्याला उद्धरून नेऊ शकतो. आणि खरे सद्गुरू शब्देच पारेच निष्णात असावे लागतात. शब्दांच्या पलीकडे, परावाणीच्याही पलीकडे त्यांचा अनुभव असायला लागतो. ते साक्षात्कारी, अनुभवी, प्रचितीचे संत असावे लागतात, तरच ते खरे सद्गुरू ठरतील. आणि त्यांच्या अंगामध्ये काही गुण तर अगदी मॅन्डेटरी आहेत, असायलाच पाहिजे. संयम असायला पाहिजे, तितिक्षा असायला पाहिजे, निस्पृहता आहे, भक्ती आहे, विवेक आहे, तेज आहे, हे असायलाच पाहिजे. आणि म्हणून तो केवळ प्रवचनाचा विषय नाही आहे, तर तो आचरणाचा विषय असायला पाहिजे. बघा ना, प्रवचन कीर्तनामध्ये वाटेल ते बोलायचंच नाही आहे, विषयाला धरूनच बोलायचं आहे. आणि असं बोललं नाही तर श्रोत्यांचा विश्वास डळमळीत होतो. एखादा संत महात्मा कसा असतो हे तुकाराम महाराज एका अभंगामध्ये स्पष्ट करून सांगतायत. तुकाराम महाराज म्हणतात, कपट काही एक नेणे भुलवा याचे लोक, तुमचे करीतो कीर्तन गातो उत्तम ते गुण. मला कुणाची निंदा करायची नाही, कुठे कपट करायचं नाही, कुणाला भुलवायचं नाही आहे. मला फक्त परमेश्वराचं कीर्तन करायचे, परमेश्वराचे उत्तमोत्तम गुण मला माझ्या कीर्तनातनं मांडायचे, असं माझं आचरण आहे. आणि तुकाराम महाराज हे काही अहंकारापोटी बोलत नाही आहेत, तर दुष्ट किंवा दांभिक लोक कसे असतात आणि खरे सज्जन कसे असतात हा भेद दाखवण्यासाठी त्यांचा हा खटाटोप आहे. ते म्हणतात, नेणे वाद घटपटा करिता पंडित करंटा, नाही हालवित माळ भोवते मिळवुनी गबाळ. कोणीतरी फार अगदी अटीतटीने वादविवाद लढतात, खेळतात, त्याच्यातनं करंटे पंडित म्हणजे पंडित आहेत, बाह्य विचारांचं पुष्कळ पंडित आहेत, पण तरीसुद्धा ते काय करतात, ते नुसत्या माळा जपत बसतात आणि भोवताली सगळं गबाळ जमवून बसतात. गबाळ म्हणजे ज्यांचा वेळ जात नाही अशा लोकांची त्यांच्या भोवती गर्दी असते आणि अशांना ते भक्त समजतात. आणि भक्तही अशा दांभिक खोट्या साधूंचा उदो करतात. पण हे समाजाला घातक असं चित्र आहे, बाधक चित्र आहे. याच्यातनं सद्गुरू काही भेटत नाही. मग कसे सद्गुरू असायला पाहिजे? जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी, कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी, प्रभू दक्ष वित्पन्न चातुर्य जाणे, तयाचे नियोगे समाधान बाणे. श्रीराम. आता मागच्या 2-3 श्लोकामध्ये साधू कसा नसावा हे सांगितले. सद्गुरू पदाला कोण कोण लायक नाही आहेत हे सांगून झाल्यानंतर आता समर्थ सांगतात सद्गुरूच्या अंगी कोणकोणती लक्षणं असावीत. अगदी गीतेमध्ये जसं स्थितप्रज्ञाची लक्षणं भगवंतांनी सांगितली आहेत त्याच तोडीची ही लक्षणं आहेत. आणि ह्या श्लोकामध्ये केवळ 4 चरणामध्ये समर्थाने 12 लक्षणं सांगितले सद्गुरू कसा असावा. बघा आता काय म्हणतात. आधी आपण साधा अर्थ बघूया आणि मग सखोल अर्थ बघूया. जो भक्ती, ज्ञान, विवेक आणि वैराग्य यांनी संपन्न आहे, जो क्षमाशील आहे, अतिशय करुणासंपन्न आहे, जो योगी आहे, जो वडीलपणाने अधिकाराने वागतो, लेकराची काळजी घेतो, जो बहुश्रुत आहे पण सावधान आहे, जो चतुरपणाने वागण्याचं जाणतो, असा पुरुष गुरुपदासाठी लायक समजावा. आणि त्याच्या सहवासात गेल्यानंतर शिष्याच्या अंतरंगामध्ये समाधान बाणतं, संतोष वाटायला लागतं. एक प्रकारच्या सुखाच्या आनंदाच्या लहरी त्याच्या अंतःकरणात जाणवतात. हे खरे सद्गुरू. बघा, ज्ञानदशा आणि अज्ञानदशा अशा माणसाच्या 2 अवस्था असतात. ज्ञानदशेमध्ये काही गुणांचा स्वाभाविक असा आविष्कार होतो. हे गुण अंगी बाणले
की आपोआप सत्वगुणाचा परमोत्कर्ष होतो आणि ज्याला खरं आत्मदर्शन घडतं ना, तोच भक्तिमान, तोच ज्ञानवान, तोच विवेक वैराग्य संपन्न होतो. बरं, असा आत्मज्ञानी पुरुष असेल तर त्याला अद्वैताचा साक्षात्कार होतो आणि म्हणून तो आपोआपच सर्व भूतहिते रताः किंवा अत्यंत क्षमाशील होतो, करुणामय होतो. दुसऱ्याचं दुःख त्याला जाणता येतं, त्याच्यावर उपाय सुचवता येतो. त्याची स्वतःची वृत्ती स्वरूपामध्ये अगदी दृढ झाल्यामुळे तो सतत अनुसंधानामध्ये राहतो. हे आपोआप, बरं का, हे मुद्दाम आणायचे नाही आहेत, गुण आपल्यामध्ये बाणवायचे नाही आहेत, हे आपोआप होतं. एकदा आत्मज्ञान झालं ना की हे सगळे गुण त्या व्यक्तीमध्ये आपोआप दिसायलाच लागतात. आता त्याच्यातही 2 प्रकार आहेत, बरं का. आत्मज्ञान झालं तरी काही लोक काय करतात, एकांतवासामध्ये काळ कंठत असतात, पण काही लोक मात्र ज्ञानी असतात आणि ते समाजामध्ये राहतात. समर्थांनी तर हे दोन्ही केलेले. कधी गलबला कधी निव्वळ, ऐसा कंठित जावा काळ. पण काही गुरु, काही साधू हे फक्त एकांतवासात राहतात, त्यांची गोष्ट वेगळी. पण जे शिष्यांच्या समुदायामध्ये राहतात, शिष्यांचं उद्बोधन करतात, लोकांचा उद्धार करतात, त्यांना किती प्रकारच्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. अनेक प्रकारच्या अज्ञानी लोकांशी त्यांचा अगदी निकटचा संबंध येतो. भिन्न वयाच्या, भिन्न मानसिक पातळीवरच्या स्त्री पुरुषांना एकत्र म्हणा किंवा एकटं वागवणं सोपं काम नाही आहे, सोपं कामच नाही आहे. शिष्यांना सतत मार्गदर्शन करून आत्मसन्मुख ठेवण्यासाठी सद्गुरू अत्यंत चतुर असावा लागतो. सगळ्यांना सारखा उपदेश करतच नाहीत, बरं का सद्गुरू. जैसा अधिकार तैसा उपदेशो, अधिकाराप्रमाणे उपदेश केला जातो. अगदी प्रपंचात बुडालेला एखादा अतिसामान्य मनुष्य आणि अगदी पोचत आलेला एखादा साधक यांना सारखा उपदेश करायचाच नसतो. पण मग कुणाला कुठला उपदेश करायचा ह्याविषयीचं ज्ञान, याविषयीचा विवेक, याविषयीचं चातुर्य त्या सद्गुरूमध्ये असायला लागतं. आणि शिवाय या सगळ्यांना सांभाळून घ्यायचे, कुणालाही दुखवायचं नाही, शब्दांनी सुद्धा दुखवायचं नाही आहे. आणि म्हणून सद्गुरू कसे असावेत तर वडीलपणाने वागणारे. वडील एखाद्या वेळेस आपल्याला जरबेने काहीतरी धाकानी बोलतातसुद्धा, रागवतातसुद्धा मुलांना, पण त्याच्यामागे त्यांच्या कल्याणाचा हेतू असतो. सद्गुरूसुद्धा असेच असावेत. कधीतरी शिष्यांना सुनावायलासुद्धा लागतं, पण तरी त्याच्यामागे तळमळ आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या कल्याणाची धडपड आहे, हे मात्र शिष्यांनाही कळायला पाहिजे. आणि म्हणून सद्गुरू वडीलपणाने वागणारा पाहिजे, सावधान वृत्तीचा पाहिजे, ॲलर्ट पाहिजे. कारण कधी कोणता प्रसंग उद्भवेल काही सांगता येत नाही. आणि शिवाय शिष्य अनेक प्रकारचे प्रश्न विचारतात, त्या सगळ्यांना उत्तरं देण्यासाठी सद्गुरू हे बहुश्रुत असावे लागतात. म्हणजे बहुश्रुत म्हणजे पुष्कळ ग्रंथ वाचलेले एवढाच नाही आहे, तर त्या सगळ्यामध्ये एक प्रकारचे एकवाक्यता पाहिजे. म्हणजे अनेक ग्रंथ वाचले असले तरी त्याच्यातलं तत्त्व समजून घेतलेला असे बहुश्रुत सद्गुरू असावे लागतात. असे सद्पुरुष जर का आम्हाला सद्गुरू म्हणून भाग्याने लाभले, हे लाभण्यासाठी सुद्धा भाग्य पाहिजे. असे सद्गुरू जर का भाग्याने लाभले तर आपोआप शिष्यांच्या मनातल्या वासना शांतच होतात, निर्वासनच होतात. आणि मग एका विलक्षण सुखाची अनुभूती शिष्यांना यायला लागते. भक्तांना म्हणा, दासांना म्हणा, शिष्यांना एक प्रकारची अनुभूती येते आणि मग समाधान वाटायला लागतं. आणि संतोष हे सगळ्यामधलं सगळ्यात प्रमुख असं धन आहे असंही म्हणता येईल. सद्गुरू काय करतात, मार्ग दाखवतात, मार्गामध्ये साथही देतात. आपलं काही रस्ता चुकत असेल तर गुरु वाट दाखवतात. गुरुविणं कोण दाखविलं वाट, असं एक भजन आहे. आणि खरंच आहे, गुरुच आपल्याला वाट दाखवतात. पण गुरु आपल्या वाटचं चालत नाहीत, बरं का. चालण्याचं काम हे ज्याचं त्यालाच करावं लागतं. प्रयत्न तुमचे तुम्हीच करायचे आहेत, फक्त सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली. हे जर का केलं तर सद्गुरूंच्या लाभ, त्यांच्या मार्गदर्शनाचा, त्यांच्या कृपेचा आपल्याला लाभ घेता येतो. असा हा श्लोक आहे.
पण ह्या श्लोकामध्ये 12 लक्षणं कुठली सांगितली आहेत त्या प्रत्येकाचा अगदी थोडक्यात का होईना विचार करायलाच हवा. 3 चरणामध्ये प्रत्येक चरणामध्ये 4-4 लक्षणं अशी 12 लक्षणं सांगितलेली आहेत. म्हणजे आत्मसाक्षात्कार होईपर्यंत साधन अगदी विना तक्रार करायचे. साधकांनी शिष्यानी साधना उपासना करायची, ती तक्रार न करता कुरकुर न करता करायचे. असे सद्गुरू त्यांची 12 लक्षणं बघूया आपण. एक तर तो ज्ञानी असावा लागतो. ज्ञानीचा अर्थ आपण बघितला आहे, तत्त्वज्ञानी नाही तर तो आत्मज्ञानी असावा लागतो. भले शिकलेला सुद्धा नसेल. बघा ना, स्वामी विवेकानंद हे अतिशय उच्च शिक्षित होते, पण त्यांचे गुरु होते, सद्गुरू जे होते रामकृष्ण परमहंस ठाकूरजी, ते अल्पशिक्षित होते. मग शिष्य एवढा उच्च शिक्षित आणि गुरु अगदी अल्पशिक्षित, हा तिथे भेद नसतोच. हा भेदच नसतो, पण त्यांना आत्मज्ञान झालं होतं. अगदी स्वामीजी म्हणतात की त्या पागल पुजाऱ्याच्या पायाशी बसून जर का अध्यात्माचे धडे गिरवले नसते तर ह्या नरेंद्राचा कधीच विवेकानंद झाला नसता. आणि खरीच गोष्ट आहे, विवेकानंद होण्यासाठी त्यांना असे सद्गुरू भेटले, आत्मज्ञानी. म्हणून ज्ञानीचा अर्थ आहे आत्मज्ञानी. जनी भक्त. आता जनी भक्त म्हणजे काय आहे? म्हणजे स्वतःला जरी ज्ञान झालं असलं तरी हे सद्गुरू चढून जात नाहीत. ते लोकांसमोर उत्तम असा आदर्श ठेवतात, भक्तिभावाने वागतात. अहो, माऊलीने सांगूनच ठेवलेले, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नो हावे लोकांप्रती. किंवा गीता सांगते, यद्यत आचरति श्रेष्ठा तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. सद्गुरूंनी आपलं आचरण इतकं शुद्ध ठेवायला पाहिजे, इतकं आदर्श ठेवायला पाहिजे की त्यांच्या शिष्यांनी त्यांचे धडे त्यांच्या मार्गावरनं, त्याच्या पदचिन्हावरनं चालता यायला पाहिजे. असे गुरु पाहिजेत. आणि म्हणून म्हटलेलं जनी भक्त, ज्ञानी, विवेकी आणि विरागी. आता बघा, विवेकी म्हणजे काय आहे? कसला विवेक करायचा आहे? सार काय, असार काय, आत्म काय, अनात्म काय, नित्य काय, अनित्य काय, योग्य अयोग्य, ग्राह्य त्याज्य, न्याय अनाय, अन्याय, श्रेयस प्रेयस, या सगळ्याचा विवेक ज्याचा जागा आहे ना, मिळवायचे काय? श्रेयसाची इच्छा करायची, प्रेयस आपोआपच मिळतं. पण ह्याच्यातनं निवाडा करता यायला पाहिजे. असे जे गुरु स्वतःला निवाडा करता येतात आणि शिष्यांना ते निवाडा करण्याचं मार्गदर्शन करतात, हे खरे विवेकी सद्गुरू. मग वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे कुठलीही वस्तू, व्यक्ती याच्याबद्दल ममत्व नसणं, अनभिस्नेह. ममत्व नाही, आसक्ती नाही आहे, विरक्ती आहे. म्हणजे जेवढी देहबुद्धी कमी तेवढं वैराग्य अधिक वाढत जातं. देहबुद्धी जसजशी कमी होत जाते तशी या आसक्ती कमी होते आणि मग वैराग्य वाढत जातं. गोंदवलेकर महाराज तर आमचे असं म्हणतात, असेल तर असू दे आणि नसेल तर नसू दे, याचं नाव वैराग्य. किती सोपी व्याख्या केली नाही का? असेल तर असू दे आणि नसेल तर नसू दे म्हणजे काय? आज समजा अगदी जेवायला पुरणपोळी मिळाली, उद्या अगदी शिळी भाकरी मिळाली, दोन्हीत आनंद आहे. पण पुरणपोळी मिळाली म्हणून असंही म्हणू नका, नाही नाही मी आता शिळी भाकरीच खाणार, मला पुरणपोळी नको, असंही नाही म्हणायचं. मिळाली आहे घ्या, नाही मिळाली तेवढंच. दोन्हीकडे समाधानी वृत्ती, हेच खरं वैराग्याची व्याख्या आहे. हे झालं पहिल्या चरणातलं. दुसऱ्या चरणामध्ये समर्थ म्हणतात, कृपाळू, मनस्वी, क्षमावंत, योगी. हे 4 गुण काय आहेत? कृपाळू म्हणजे काय आहे? अहो, अतिशय कृपासागर आहेत. शिष्याचं कल्याण व्हावं, शिष्याचं हित साधावं अशी त्याला तळमळ असते. आणि म्हणून ते शिष्याला कधी रागवतात, कधी सुनावतात, कधी त्याची कानउघाडणी करतात, पण कशासाठी? त्याच्या कल्याणासाठी. आणि म्हणून कृपाळू आहेत. पण कसे आहेत? मनस्वी आहेत. म्हणजे मनावर नियंत्रण आहे असणारे, निश्चयी आहेत, श्रेष्ठ आहेत, मोठ्या मनाचे आहेत, तेजस्वी आहेत आणि बाणेदार आहेत. सद्गुरू कधी मिळमिळीत नसतात, सद्गुरू कधी दैन्यवाणे नसतात, त्यांच्यामध्ये तेज असतं. कपडे साधे असू देत, काही कुठलीही संपत्ती नसू दे,
पण मोक्षश्रिया आळंकृत, मोक्षश्री पुष्कळ असते त्यांच्याकडे. असे जे आहेत संत सद्गुरू, त्यांचे वर्णन मनस्वी असं केलेलं आहे. बरं, क्षमाशील असतात. क्षमा हा तर फार मोठा सद्गुण आहे. मनात करुणा जागी असल्यामुळे ज्यांनी त्यांच्यावर अन्याय केला आहे किंवा ज्यांना त्रास देणारे आहेत त्यांनासुद्धा ते उदारपणाने क्षमा करतात. शिष्याना तर करतीलच, पण शत्रूलासुद्धा क्षमा करतात. असे क्षमावंत आहेत आणि योगी आहेत. योगी म्हणजे काय आहे? शरीराने जरी सांसारिक कर्तव्य पार पडत असतानासुद्धा मनाने भगवंताशी अनुसंधान जोडलेलं आहे. योगी म्हणजे जोडलेला. कुणाशी? परमेश्वराशी सतत अनुसंधान आहे. हाताने क्रिया वेगळ्याच करतोय, संसारातली काही कामंही करत असेल, पण तरीसुद्धा मनाने तो जोडलेला आहे, असा तो योगी आहे. तिसऱ्या चरणामध्ये काय म्हणतात समर्थ? प्रभू दक्षवित्पन्न चातुर्य जाणे. प्रभू आहे. प्रभू म्हणजे काय आहे? प्रकर्षाने भवती, प्रकर्षेण भवती इति प्रभुः. म्हणजे तो इंद्रियांचा स्वामी आहे, भगवंताचा हा भक्त आहे. आणि तो कसा असतो? संघटन प्रमुख आहे. लीडरशिप किंवा नेतृत्वाचे सगळे गुण त्यांच्याकडे असतात. आणि धर्मसंस्थापनेसाठी अनेक लोकांना एकत्र करणं, लोकसंग्रह करणं हे त्याचं काम असतं. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे प्रभू. प्रभुत्व गाजवणारा, स्वामित्व गाजवणारा, पण तरीसुद्धा प्रेमाने, बरं का, हे सगळं प्रेमाने लोक गोळा करतोय, अशाला प्रभू म्हटलेलं आहे. बरं, दक्ष म्हणजे काय आहे? दक्ष म्हणजे सन्मार्गाने जात असतानासुद्धा एखादा मोहाचा क्षण येतोच ना. एखादा मोहाचा क्षण येतो तेव्हा मात्र जागरूक असायला पाहिजे, सावध असायला पाहिजे, सजग असायला पाहिजे. असा तो दक्ष असतो. मोहाच्या आहारी तर जातच नाही, अखंड सावध असतो. अहो, आम्हाला जरा कोणी स्तुती केली, आम्हाला जरा कोणी 4 शब्द आमच्याबद्दल बरे बोलले की आम्ही लगेच 7वे आसमान पर जातो. हे लोक नाही. तुम्ही स्तुती करा, निंदा करा, समान. कोणी निंदा केली म्हणून ते खचूनही जात नाहीत आणि स्तुती केली म्हणजे मी किती शहाणा, मी किती मोठा असं मानतही नाहीत. ते सतत सावध असतात. कारण ही स्तुतीसुद्धा भगवंतापासून दूर नेत असते. म्हणून स्तुती निंदा तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. बरं, आणखीन काय म्हणलं? व्युत्पन्न. व्युत्पन्न म्हणजे कसं आहे? त्यांनी सगळ्याचा अभ्यास केला. शास्त्रग्रंथ, धर्मग्रंथाचा व्यवस्थित अभ्यास आहे. साधक बाधक त्याच्यावर चर्चा करता यायला पाहिजे आणि त्याच्यातून शिष्याचं समाधान करता यायला पाहिजे. असे व्युत्पन्न आहेत. आणि पुढे म्हणलेले चातुर्य जाणे. आता चातुर्य तर पाहिजेच. माणसाचे किती विविध प्रकार आहेत आणि ह्या साधू पुरुषाकडे, सज्जनाकडे, सद्गुरूंकडे किती प्रकारची लोक येतात. पण म्हणून लोक जे बोलतील, लोक जे सांगतील ते सगळंच खरं नसतं. त्याच्यातलं काय घ्यायचं हे चातुर्य त्याला पाहिजे. माणसाची पारख करता यायला पाहिजे. हा खरं बोलतं आहे, खोटं बोलतं आहे, मनाचंच काहीतरी सांगतं आहे, ह्याची सगळ्याची पारख हवी. व्यवहार चातुर्य हवं. कुणाला किती अंतरावर ठेवायचं हे सुद्धा चातुर्य असायला पाहिजे. पण हो, विचित्र विचित्र व्यक्ती येतात. समर्थ तर आमचे म्हणतात की चोर भांडारी करावा. आता चोराला भांडारगृह जर का सोपवलं, पण हेच योग्य आहे. चोराला भांडारगृह सोपवलं की तो चोरीच करू शकणार नाही, कारण त्यालाच त्याचं जाब द्यायचा आहे. आणि म्हणून हे चातुर्य जसं समर्थांकडे होतं असे हे सगळे 12 गुण सद्गुरूच्या अंगी असायला पाहिजे. आणि अशा सद्गुरूच्या सहवासात शिष्य जेवढा राहील तेवढं त्याचं समाधान वाढत जातं. आणि म्हणून म्हणलेले तयाचे नियोगे समाधान बाणे. फार सुंदर वर्णन केलेले सद्गुरू कसे नसावेत आणि सद्गुरू कसे असावेत. पुढचा श्लोक बघूया. समर्थ काय म्हणतात? नव्हे तेची झाले, नसे तेची आले, कळो लागले सज्जनाचे निबोले, अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे, म्हणा संत आनंत शोधित जावे. श्रीराम. नव्हे तेची झाले म्हणजे काय? जे नव्हतं ते अस्तित्वात आलं. म्हणजे बघा ना,
मूळ परमात्म स्वरूपामध्ये पहिल्यांदा काही विश्व वगैरे नव्हतं, पण तिथे ते निर्माण झालं, त्याचं स्फुरण झालं, त्याला स्फुरण झालं, संकल्प केला आणि त्याच्यातनं विश्वनिर्मिती झाली. आता ह्या विश्वाला सुद्धा आधी काही व्यक्त आकार बिकार काही नव्हता, पण नंतर त्याला आकार आला, म्हणजे नसे त्याची झाले. आता कळो लागले सज्जनाचेनी बोले, म्हणजे सज्जनाच्या सहवास. आता हे सुद्धा आम्हाला कळत नाही बरं का. विश्व नव्हतं, मग आकार आलं, कसं काय आलं? पण हे आम्हाला थोड्या संत सज्जनांच्या सहवासात राहून हे हळूहळू हळू आकलन व्हायला लागलं. त्यांचं बोलणं ऐकून हे या गोष्टी थोड्या थोड्या ध्यानात यायला लागतात. मग काय आहे? अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे. खरं म्हटलं ना तर परमात्म स्वरूप हा वाणीचा विषयच नाही. शब्द तिथे पांगळे ठरतात, शब्दांना काही कामच उरत नाही आहे, शब्दाचं हे कामच नाही आहे. शब्दाच्या पलीकडे अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे, तरीसुद्धा बोलल्याशिवाय सुद्धा राहवत नाही. बोलण्याचा विषय नसला तरी बोलल्याशिवाय राहवत नाही, आणि म्हणून संत त्याला वाणीचा विषय करण्याचा प्रयत्न करतात. आणि मग म्हणून आपल्याला काय करायचे? मनाला काय सांगतात समर्थ? मना संत आनंत शोधित जावे. ते आनंत अशा संतांचा, आनंत अशा परमात्म्याचा शोध तू घे. शब्दशः कळलं, पण अजून सखोल अर्थ नाही कळला. बघा, परमात्मा कसा आहे? तो केवळ ज्ञानमय आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे. तिथे अज्ञानाला जागाच नाही, अज्ञान नाहीच, तिथे ठरूच शकत नाही. पण मानवी जीवन कसं आहे? आमच्या जीवनात ज्ञान पण आहे आणि अज्ञान पण आहे. आता ईश्वराच्या संकल्पामुळे हे संपूर्ण विश्व निर्माण झालं, हे खरं आहे. परंतु ते असं नाही झालं, प्रगट नाही झालं. ते सूक्ष्म अवस्थेत होतं, तो फक्त विचारामध्ये तो होतं. अज्ञानी दृष्टीला मात्र अप्रगट किंवा अव्यक्त विश्व नसल्यासारखंच होतं, ते नाहीच, माहितीच नव्हतं. नंतर त्याला दृश्य म्हणा, इंद्रिय गोचर असा स्थूलाचा आकार आला, तेव्हा जे असून नसल्यासारखं होतं ते आता प्रत्यक्षात आलं. नव्हे तेची झाले, नसे तेची आले. जे नव्हतं ते आधी विचारात आलं, आणि विचारात आल्यानंतर त्याला व्यक्त दशा प्राप्त झाली, असं म्हटलेलं आहे. अगदी बायबलमध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की त्यांनी संकल्प केला आणि ती वस्तू प्रगट होत गेली. लेट देअर बी लाईट अँड लाईट वॉज देअर. नुसतं लाईट शब्द उच्चारला आणि लाईट आला, प्रकाश म्हटलं आणि प्रकाश आला, असं म्हणतात. आता हे विश्व आहे ना, या विश्वाकडे दोन दृष्टीने पाहता येतं. एक ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीतून आणि दुसरं अज्ञानी पुरुषाच्या दृष्टीतून. परमात्म स्वरूपाकडून जगाकडे पाहिलं तर जग हा अज्ञानी माणसाला होणारा भास ठरतो. परमात्म्याच्या दृष्टीने जगाकडे पाहिलं तर हा सगळा जगन मिथ्या आहे, हा सगळा भास आहे. पण उलटं जगाकडून जर का परमात्म्याकडे पाहिलं तर हे संपूर्ण जग हा ईश्वराचा संकल्प आहे असा निर्णय होतो. आणि हे केव्हा कळतं? जसं तुम्ही संतांपाशी राहाल, ज्ञानदृष्टीने या जगाकडे पाहाल, तसतसं याचं आकलन होत जातं, हळूहळू याचा साक्षात्कार होत जातो. ही परमात्म वस्तू कशी आहे? ती स्थल कालांच्या मर्यादेच्या पलीकडे आहे. आणि वाणी काय करते? वाणीला फक्त दृश्य वस्तूचं वर्णन करता येतं. आम्हाला जे डोळ्यांनी दिसतं त्याचं आम्ही वर्णन करतो. आम्ही कुठे ट्रिपला जाऊन आलो, मोठ्या प्रवासाला जाऊन आलो, अगदी परदेशात जाऊन आलो, तर आम्ही जे जे पाहिलं आहे त्याचं वर्णन आम्ही करतो. किंवा अगदी आपल्या देशाचं हिमालय कसा आहे, गंगा कशी आहे, वृक्ष, वेली, झाडं, या सगळ्याचं वर्णन करतो. पण वाणीला फक्त दृश्य वस्तूचंच वर्णन करता येतं. अतींद्रिय वस्तू ह्या काही वाणीचा विषयच होऊ शकत नाही. हे जरी खरं असलं तरी मग आत्तापर्यंत हे सगळे संत आम्हाला काय सांगतायत? त्या ब्रह्माचं स्वरूप सांगतायत. म्हणजे जे ब्रह्म अतींद्रिय आहे, जो वाणीचा विषयच नाही आहे, त्या सगळ्याचं वर्णन आत्तापर्यंत सगळ्या ग्रंथांनी, ऋषी मुनींनी आम्हाला करून सांगायचा प्रयत्न केला आहे. पण तरीसुद्धा त्याचं वर्णन पूर्णपणाने करता आलं असं वाटतं आहे का?
नाही ना. त्याचं वर्णन करताना नकारात्मकच वर्णन करावं लागतं. नेती 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 असं म्हणून असं नाही, परमात्मस्वरूप असं नाही, तसं नाही, असं नाही, नाहीपणाने त्याचं वर्णन करावं लागतं. म्हणून पण संतांचं वर्णन कसं आहे तर ते अतिशय स्पष्ट आहे आणि ते पूर्ण आहे. त्यामुळे ब्रह्मालासुद्धा संत पुष्कळ अंशी, पूर्ण नाही, 100% नाही, पण बऱ्याच अंशी ते वाणीचा विषय बनवू शकतात. आणि परमात्मा वस्तूचं वर्णन ऐकायचं तर कुठल्या अज्ञानी पुरुषाकडनं नाही, तर ह्या संतांकडनंच ऐकावं. अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे. वस्तुतः हे जग मिथ्या आहे, अस्तित्वातच नाही आहे. पण जग असा भास कशातनं निर्माण झाला? अज्ञानातून झाला. खरं आहे ब्रह्माच्या अधिष्ठानावर हे संपूर्ण जग आधारलेलं आहे. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या असं आहे. मग आणि म्हणूनच इथे म्हटलेलं यालाच नव्हे तेची झाले असं म्हटलेलं आहे. आणि एकदा हा जगतभास स्वीकारला की अनेक काल्पनिक गोष्टीसुद्धा स्वीकाराव्या लागतात. त्याला नसे तेची आले असं म्हटलेलं आहे. एकदा जग मिथ्या असूनही ते आहे असं मानलं की मग बाकीच्या गोष्टी आपोआपच मानाव्याच लागतात. खरा विचार करूया बरं का. अगदी वैज्ञानिक दृष्टीने विचार केला, शास्त्रीय दृष्टिकोनातनं विचार केला, आपण म्हणतो ना आज सूर्योदय इतक्या वाजता आहे, आज सूर्यास्त इतक्या वाजता आहे, चंद्रोदय कधी होणार आहे असं आपण म्हणतो. पण खरं सांगा, विचार करून सांगा, सूर्याचा कधी उदय होतो का? सूर्याचा कधी अस्त होतो का? अहो नाही, या सगळ्या कल्पना आहेत. चंद्रोदय ही सुद्धा कल्पना आहे. चंद्र काय करतो? फक्त पृथ्वीभोवती फिरतोय. त्याचा उदय नाही, त्याचा अस्तही नाही आहे. मग ग्रहण काय आहे किंवा अमावस्या काय आहे, चतुर्थी म्हणजे काय, हे सगळ्या कल्पना आहेत शेवटी. ह्याच्यातलं काही खरं नाही आहे. या माणसाने स्वीकारलेल्या कल्पना आहेत. आणि मग नसे तेची आले, कल्पनासुद्धा स्वीकाराव्या लागतात जग स्वीकारल्यावर. पण सद्गुरूंच्या सहवासात या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. म्हणतो आम्ही आज चतुर्थी आहे, आज पौर्णिमा आहे, अमावस्या असं म्हणतो, पण सज्जनांच्या सद्गुरूंच्या सहवासात याच्या मागचं तत्त्व लक्षात येतं. आणि अज्ञान दूर करणं किंवा भ्रांती जी आम्हाला झाली आहे ना, भ्रम झालेला आहे तो नाहीसा करणं, हेच तर सद्गुरूंच्या उपदेशाचं मुख्य उद्देश आहे, मुख्य हेतू आहे. वास्तविक पाहिलं तर परब्रह्म अनिर्वाच्य आहे. बोलता येतच नाही परब्रह्माबद्दल. जग नाहीच आहे, ते केवळ ब्रह्म आहे. यालाच तुकाराम महाराज म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. किंवा गीता म्हणते वासुदेव सर्वमिती. सगळी गोष्ट म्हणजे वासुदेव आहे. सगळ्यामध्ये भरलं आहे काय तर ते वासुदेव तत्त्वच भरलेलं आहे. आम्हाला दिसतं वेगळं हो. आम्हाला हा कम्प्युटर दिसतोय, आम्हाला ही वही दिसते, आम्हाला हे पडदे दिसत आहेत, ही खिडकी, दारं, झाडं, वेली, हे सगळं दिसतंय. पण ते आहे काय आहे? ते परब्रह्म आहे. परब्रह्म सगळीकडे चराचरामध्ये घनदाट भरलेलं आहे. आणि म्हणून सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये हे हळूहळू कळायला लागतं. पण तरीसुद्धा माऊली काय म्हणतात, संतांनी बघा ब्रह्म कसं आहे वाचेनी सांगून सामान्य जनांच्या आकलन कक्षेमध्ये आणून सोडले. माऊलीनी म्हटलंय ना, अबोलची बोलीन अरूपाचे रूप दावीन अतींद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी. हे एक आपल्याला आश्वासन दिले, एक आपल्याला ॲश्युरन्स दिलेला आहे माऊलीने की ते परब्रह्म स्वरूप कसे अतींद्रिय, पण तरी मी तुम्हाला दाखवीन, तुमच्या इंद्रियाच्या कक्षेत त्याला आणून सोडीन असं म्हटलेलं आहे. आणि तसं केलेलं आहे. जे शब्दांनी व्यक्त होत नाही असं अंतिम सत्य जे आहे ते संत शब्दात मांडतात आणि सामान्यांपर्यंत पोचवतात. आपल्याला या संतांची एवढी कृपा आहे, संतांमुळेच इथपर्यंत तरी आपल्याला ज्ञान होऊ शकतं. ही त्या सगळ्या ग्रंथांची, त्या संतांची, माऊली म्हणा, तुकाराम महाराज म्हणा, समर्थ रामदास स्वामी म्हणा, हे सगळे आपल्या कल्याणासाठी, आपल्या तळमळीसाठी, आपल्या हितासाठी धडपडत आहेत. समर्थ तर म्हणत आहेत फोडून शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निजसार.
फोडून शब्दाचे अंतर, म्हणजे शब्द फोडायचं आहे. शब्द हे टर्फल आहे, पण अर्थ कसा आहे, अर्थ त्याच्यामध्ये आत आहे, सार आहे त्याचं. तेची गुरु माहेर अनाथांचे. काय सुंदर सांगितलेलं आहे बघा ना. साहित्यिकांचे किंवा पंडितांचे ग्रंथ वाचून ते अंतिम सत्य जाणवेल का, त्याचा बोध होईल का? अहो, उलट गोंधळच वाढत जातो. परंतु संतांची वाणी ऐकून थोडं थोडं त्याच्याविषयी कळायला लागतं आणि ते आपलं कल्याणाचंही ठरतं. आणि म्हणूनच माऊलींच्या पसायदानामध्ये म्हटले ते अगदी सत्य आहे. बोलते जे अर्णव पियुषांचे. खरंच आहे, संत हे पियुषाचे अर्णव आहेत, अमृताचे सागर आहेत. आणि म्हणून त्यांची वाणी आम्हाला पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते, अनुभवावीशी वाटते. त्याच्यातनं आम्हाला थोडं थोडं का होईना आकलन होत जातं. आणि म्हणून या संतांचे आमच्यावर अतीव उपकार आहेत, अतिशय उपकार आहेत. त्यांनी अगदी इतक्या समाजाची निंदा सोसून, टीका सोसून, आघात सोसून पण आपल्यापर्यंत हे ज्ञान पोचवलं. अशाच त्या संतांना, विशेषतः स्वामी समर्थ आपले रामदास स्वामी यांना वंदन करते आणि आजचा दिवस इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ.